हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल. आज उठायला खूप जास्त उशीर झाला कारण काल रात्री आम्ही तिघंही धुरंधर 2 मूव्ही बघत बसलो. रिवेंज पार्ट आहे. मी तर सेकंड टाईम बघत होते कारण मी थिएटरमध्ये ऑलरेडी बघितला होता. पण तेवढाच इंटरेस्टिंग वाटला आणि मस्त वाटलं. म्हणजे बघताना थोडंही बोर होत नाही. त्यामुळे खूप जास्त उशीर झाला होता आणि आज लेट उठणं झालं. मग हळूहळू कामं करत करत आता 11 वाजलेले आहेत. आता पूजा करते. नाश्ता बनवलेला नाही आहे. लंच पण बनवायचा नाही आहे असा विचार आहे की बाहेरूनच काहीतरी असं ऑर्डर करायचं. ब्रंच टाईप म्हणजे मग नाश्ता किंवा लंच करायची गरज नाही. त्यानंतर मी आले ना तेव्हापासून ग्रोसरीचं एक पण सामान मी आणलेलं नाही आहे. पण आता जे महत्त्वाचं आहे डाळ, तांदूळ, तेल आणखी आहेत बऱ्याचशा गोष्टी त्या मला आणून ठेवायच्या आहेत आणि मी अशी काही लिस्ट वगैरे करून जात नसते. कारण जवळूनच आणायचं असतं. जे संपलं ते आणत असते आणि डीमार्टमध्ये जर जायचं असेल तर मात्र लिस्ट किंवा मग जर तुम्ही महिन्याभराचं सामान भरत असाल तर लिस्ट केलीच पाहिजे. त्यावरूनच सगळी आयडिया येते. मला जे महत्त्वाचे आयटम्स आणायचे असतात ते मी असे मोबाईलमध्ये नोट करून ठेवते. पण त्यापेक्षा एक्स्ट्राच्या 10 वस्तू आणल्या जातात. त्यामुळे म्हणजे काही वाटत नाही असं. 3, 2, 1, go. ओह! झालं संपलं. मी माझ्या माहेरचे काही व्हिडिओज तुमच्याशी शेअर केले. त्यावर मला काही कमेंट्स आल्या होत्या. ॲक्च्युली तुमचा गैरसमज होऊ नये म्हणून मी त्या कमेंट्सचा रिप्लाय किंवा मला वाटलं की गैरसमज दूर झाला पाहिजे. तर मी जेव्हा माहेरी होते किंवा माहेरी निघत होते त्यावेळी मी असं बोलले होते की माहेर कितीही जायची इच्छा असली माहेरी तरी काही दिवसानंतर आपलंच घर आठवतं. 10-15 दिवस झाले की आपल्या घराची ओढ लागते. आपलं घरच बरं असतं किंवा मग मध्ये मला प्रायव्हसी मिळत नाही आहे, माझं इथे काम होत नाही आहे, हे सगळं मी बोलले असेल. पण हे सगळं ना मी अजिबात चुकीच्या वेळी बोलले होते. ॲक्च्युली आता मी असं का बोलले ते सांगतेच, पण त्याआधी यावरून मला काय कमेंट्स आल्यात ते मी तुमच्याशी शेअर करते. जेव्हा मी असं बोलले की आता मला माझ्या घराची ओढ लागलेली आहे किंवा मग माझ्या घरीच जावंसं वाटतं आहे, त्यावरून लोकांनी असा निष्कर्ष काढलाय किंवा मी चुकीचं आहे हे किंवा अजिबातच खरं नाही आहे असं मी म्हणत नाही आहे. काही जणांच्या बाबतीत हे अगदी खरं सुद्धा असू शकतं. सो त्यावर काही कमेंट्स होत्या की तुला सासूरवास नाही आहे, तुझ्या घरी तुला कोणतं बंधन नाही आहे आणि घरी म्हणजे तुम्ही समजून घ्या काय म्हणायचं आहे त्यांना किंवा मला. तर असं सगळं असल्यामुळे तुला घरी जावंसं वाटतंय. पण ज्या मुलींना सासूरवास आहे किंवा त्यांच्या घरी जॉईंट फॅमिली आहे किंवा सासू-सासरे आहेत, त्या मुलींना माहेरी राहावंसं वाटतं, माहेरच त्यांना आवडतं. मी ॲक्सेप्ट करते हे. हां, कुठेतरी हे खरं आहे. पण हे मी माझ्या बाबतीत असं बोलत नव्हते की माझ्याकडे सासू-सासरे नाही आहे किंवा मला सासूरवास नाही आहे म्हणून मला जायची ओढ वाटते. बऱ्याच जणी अशा सुद्धा असतात की न्यूक्लिअर फॅमिली असून सुद्धा खूप दिवस माहेरी राहतात. अशी घराची ओढ त्यांना लागलेली नसते. पण माझ्यासारख्या बऱ्याच जणी असतील की न्यूक्लिअर फॅमिली असून सुद्धा त्यांना आपल्या घराची ओढ लागलेली असते आणि काही दिवसानंतर आपल्याच घरी जावंसं वाटतं. मग माहेरी कितीही लाड होऊ देत किंवा कितीही आराम मिळू देत तरीसुद्धा. त्यानंतर हां, मला प्रायव्हसी मिळत नाही आहे. मला प्रायव्हसी म्हणजे असं काही वेगळं तिथे नव्हतंच. सगळ्यात पहिले तर प्रायव्हसी मी यासाठी बोलले होते कारण मला जेव्हा हेडॅक होतो, मायग्रेन स्पेशली, त्यावेळी ना खरंच मला शांततेची गरज असते. एकदम सायलेंट हवा असतो आणि सायलेंट वातावरण हवं असतं. तेव्हा ती चिडचिड, किलबिल, टीव्हीचा आवाज, त्यामुळे मला असं वाटायचं की मला इथे प्रायव्हसी मिळत नाही आहे. ते काही क्षणापुरती वाटतं कारण डोक्यात फक्त तीच एक गोष्ट चाललेली असते. सो माझं घर छोटं आहे, तुम्ही बघितलं माहेरचं. तिथे काही असं वेगळं बेडरूम वगैरे नाही आहे की मी तिथे एकटी जाऊन बसू शकेल, माझं काम करू शकेल. त्यामुळे एक ती गोष्ट मला मिसिंग वाटते तिथे गेल्यानंतर, जरी डोकं दुखत नसलं तरीसुद्धा. आणि हे आपण असं न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये राहणाऱ्या मुली नक्कीच रिलेट करू. आपल्या घरी जी प्रायव्हसी आपल्याला मिळते, आपण डोअर बंद करतो, थोड्या वेळ आराम करतो, आपलं जे काम आहे ते करतो, पण तिथे नाही झालं माझ्याकडून ते. सो त्या गोष्टीसाठी मी प्रायव्हसी म्हटलेलं. त्यानंतरची आणखी एक कमेंट होती की ही सासरी तर जातच नाही, पण माहेरी गेल्यानंतर पण हिला लवकर आपल्या घरी यायचं असतं. सासर पण नको आणि माहेर पण नको. पण अशातला भाग नाहीच आहे. सासर माझं इथेच आहे आता. माहेरी तुम्हाला माहिती आहे की मी वर्षातून एकदा किंवा दोनदा जाते आणि ते सुद्धा मी अगदी काहीच खोटं न बोलता मी अगदी खरं बोलत असते की हां, 8 दिवस 10 दिवस राहिले की मी माझ्या घरी यायची मला ओढ लागते. त्यामागचं रिझन हे अजिबातच नाही आहे की माझ्या घरी सासू-सासरे नाही आहेत किंवा माझ्या घरी ते असते तर माहितीने मी हे सगळं बोलू शकले असते की नसते. पण मी समजू शकले तुमच्या भावना. काही कमेंट खरंच म्हणजे रिलेटेबल होत्या. खरंच कोणाकोणाच्या बाबतीत असं होत असेल.
पण मला असं काहीच म्हणायचं नव्हतं की यामुळे मला ओढ लागली आहे किंवा काय. सो म्हटलं चला, आणि सासर माहेर हा टॉपिक इतका मोठा आहे, त्यात खूप मला आत जायचं नाही आहे. कारण कसं आहे, आपण आपल्या तोंडातून एखादा शब्द निघाला किंवा एखादं वाक्य आपण बोललो, तर त्यात पॉझिटिव्ह शोधण्यापेक्षा ना बरेच जण निगेटिव्ह शोधण्याचा प्रयत्न करत असतात. सो निगेटिव्हिटी त्यांच्याजवळ बरी, आपल्या मनात काय आहे हे फक्त आणि फक्त आपल्याला माहिती असतं. सो असा गैरसमज होऊ नये म्हणून म्हटलं की चला हे तुमच्याशी एकदा क्लिअर करते. बाकी माझ्यासारख्या कोण आहेत, कोण कोण रिलेट करते हे मला तुम्ही नक्की सांगा, की तुम्ही सुद्धा माझ्यासारखं फील करता का, घरी कुणी असो किंवा मग नसो. आज सकाळी किचनमध्ये काम करायची खूप अशी जास्त गरज पडली नाही, कारण बाहेरूनच मागवलं होतं आणि भांडी पण नाही घासावी लागली, कारण मावशी उद्यापासून येणार आहे. खूप दिवसांचा ब्रेक घेतला होता मावशीने. आणि मग आम्ही सामान आणण्यासाठी गेलो. तर दुपार झालीच होती. तिकडून आल्यानंतर माझे डोळे इतके जास्त जळजळ करायला लागले. बघा, थोडंसं काजळ लावल्यासारखं दिसत असेल डोळ्यांना. सहसा मी रोज आता काजळ वापरत नाही, पण लावलं आज, असं अगदी थोडंसं लावलं होतं. आणि आता उन्हामुळे की काय कशामुळे पण डोळे इतके जळजळ वाटायला लागले होते की त्यानंतर मी डायरेक्ट झोपली. आणि आता जरा बरं वाटतंय. पण असं नाही आहे की मी हे काजळ जे वापरलं आहे ते फर्स्ट टाईम वापरलं किंवा खूप जास्त लावलं होतं. कितीतरी वर्षापासून मी सेम काजळ वापरते, पण आत्ता एवढ्यात ना मला असा हा प्रॉब्लेम होतोय. खूप जास्त काजळ लावल्यानंतर डोळे असे थकल्यासारखे वाटतात किंवा जळजळ करतात. आणि आत्ता तर अगदी थोडंसं लावल्यानंतर पण हा इश्यू होतोय. तर असं होतं का तुमच्यासोबत? जर होत असेल तर मला कमेंट करून सांगा, नाहीतर काजळ चेंज करून बघावं लागेल. आता संध्याकाळ झालेली आहे आणि जे सामान आणलं ते पण मी काढलं नाही आहे. 3-4 सामानांची लिस्ट मी तुम्हाला दाखवली होती, पण बऱ्यापैकी सामान आणलेलं आहे, कारण शाळा चालू होणार आहे. म्हटलं शाळा चालू व्हायची आहे, म्हणजे शाळा चालू झाली की बरंचसं लागते, म्हणजे चिवडा बनवायचा आहे, हे करायचं आहे, ते करायचं आहे. त्यामुळे घरात सामान असलेलं बरं, नाहीतर मग ऐन वेळेला कधी कधी खूप प्रॉब्लेम होतो. स्पेशली स्नॅक्स टिफिनसाठी काय बनवायचं नेहमी तो एक प्रश्न असतोच. पण तरीही चिवडा इज बेस्ट, जो सगळ्यांना आवडतो. चला, आता कुठे जाण्याचा प्लान तर नाही आहे. सगळ्यात आधी आता फ्रेश होते आणि त्यानंतर मग बघूया. एक प्रोजेक्ट करायचा राहिलेला आहे रियांशचा, तो कम्प्लीट करून घेते. संध्याकाळ झाली की मुलं एकत्र खेळतात आणि रियांश आमच्यासोबत काही येत नाही, म्हणून यावेळी वॉकला न जाता मस्त आम्ही गाडीवर फिरलो. थोडा फेरफटका मारला, थोडं चटरपटर खाल्लं आणि येताना फ्रूट्स घेऊन आलो. आणि आज किचन पूर्णपणे बंद होतं, कारण घरी जाऊन परत डिनर बनवायचा नव्हता, कमी भूक होती, म्हणून लिट्टी चोखा घेतला, जो की खूप दिवसापासून खायची इच्छा होती, इकडचा स्पेशली. हाय अँड गुड मॉर्निंग अगेन. आत्ता 10 वाजलेत. नाश्ता मला बनवायचा आहे. म्हटलं चला त्याआधी आपल्या आजच्या दिवसाची व्हिडिओची सुरुवात करूया. कालच्या दिवशी खूप असं काही शेअर करणं झालं नाही. खरं सांगू, आता सॅटर्डे संडेमध्ये जर कुठे बाहेर जाणं झालं नाही किंवा मग असं काही स्पेशल केलं नाही ना, तर खूप असं काही शेअर करण्यासारखं नसतं. कारण मी सुद्धा खूप रिलॅक्स असते. काहीतरी सामान आणलं तर ते काढून ठेवणे, भाज्या निवडून ठेवणे, एखादा मस्त मूवी बघणे किंवा मग गप्पा गोष्टी, झोप, निवांत असा दिवस जातो. म्हणून कालचा दिवस पण असाच गेला. बघा, काल आणलेलं जे थोडंफार ग्रोसरीचं सामान आहे ते पण मी अजूनपर्यंत काढून ठेवलं नाही. आणि संध्याकाळी तर असं झालं होतं, बाहेर पडलो, 2-3 तास कसे गेले माहिती पडलं नाही. घरी आल्यानंतर ज्या काही भाज्या होत्या, हिरव्या भाज्या स्पेशली, त्या आम्ही निवडून ठेवल्या. मस्त मूवी बघत बसले. आणि डिनर पण बाहेरूनच आम्ही आणला होता. लिट्टी चोखा खूप ऐकलं होतं. खरं तर ते बाहेर खायचं जास्त इच्छा होत नाही, कारण ते असे ओपन असतात. पण इतकं जास्त ऐकलं की म्हटलं चला एकदा आपण टेस्ट करूया. एकदा खाल्ल्याने असं काही होणार नाही. आणि खरंच खूप टेस्टी होता. तर कालचा दिवस असा गेला. आत्ता नाश्ता बनवायचा आहे. आज रियांशची डिमांड आहे, मम्मा खूप दिवस झाले तू चिकन बनवलंच नाही. आज मला चिकन खायची इच्छा होत्या. म्हटलं चला आज नॉनव्हेजचा कोणी डिमांड करतं ना, म्हणजे रियांश असू देत किंवा मग अश्विन असू देत किंवा मग कधी कधी माझी इच्छा होते, तर खरंच बनवायची इच्छा होते. जरा अजून एक्साइटमेंट असते त्यासाठी. तर आता खोबरं पण नाही मिळालं काल मला, तर खोबरं पण आणायचं आहे. आणि त्यानंतर मग आणखी जास्त उशीर होतो. कसं मसाला किंवा ॲटलिस्ट खोबरं जरी. कुठे चाललास? अरे राजा, आंघोळ केल्यानंतर लगेच असतो. TLM बनवणार होता ना. असंच आहे, मनात आलं तर होतं, नाही तर नाही. आत्ता आमचं असं थोडंसं वाजल्यासारखं होतं ना, तसं झालं आहे. का तर त्या आंघोळीवरून आणि आंघोळ केल्यानंतर लगेच तो खेळायला गेला. त्याला एक प्रोजेक्ट बनवायचा होता.
मी बसल्याशिवाय तो काही बनवणार नाही. आता अजून पण असंच कंडिशन आहे, कधी असं वाटतं कधी स्वतः एकटं असं करायला लागेल. पण असं चला, आता मी व्हिडिओची सुरुवात करते. सगळ्यात आधी नाश्ता बनवून घेते. बघा, नाश्ता करायच्या आधीच खेळण्याच्या पुढे ना पोरांना काहीच दिसत नाही, पाणीसुद्धा पिला नाही आहे तो अजून. ब्रश केला आणि आंघोळ केली. खेळायला कोणीच मिळालं नव्हतं, त्यामुळे तो घरी आला आणि आता प्रोजेक्ट बनवणं चालू आहे आणि मी पण त्याच्यामध्ये हेल्प करायला लागली. सो माझा पण वेळ कसा गेला काहीच कळलं नाही. आणि बघा, कचरा बघा किती झाला आहे. एक हार्ट वेगळ्या पद्धतीने जरा बनवायचं होतं, म्हणजे ते असं फ्लिप झालं पाहिजे. आणि मला सगळ्या या गोष्टी येतात, तशाच त्याला पण येतात. पण आज आमच्या दोघांकडून पण ना ते हार्टच बनत नव्हतं. त्यामध्ये वरून पण लिहायचं असतं, खाली TLM बनवायचा. ॲक्च्युली हिंदीचं प्रोजेक्ट आहे. इतका जास्त वेळ खाल्ला त्यांनी की फायनली मला तो शेप बनवावा लागला हार्टचा. आणि त्यानुसार आता त्याच्या सगळ्या कटिंग्स चालू आहेत. सगळा पसारा झालेला आहे. फक्त पूजा झाली आहे, अजून बाहेर जाऊन आणायचं आहे सामान, बनवायचं आहे. खूप उशीर होणार आहे, खूप उशीर. आणि एकदा का 1, 2, 2:30 वाजले जेवायला, म्हणजे 1 तर सहज वाजतील. त्यानंतर जेवता 2, सगळं आवरता अजून अर्धा तास. आणि त्यानंतर मग काही करायची इच्छा होत नाही. मग डायरेक्ट ना मी तुम्हाला संध्याकाळीच व्हिडिओमध्ये भेटते. सो असं काहीसं चालू आहे. चला बनव पटपट. घरातली कामं तर कधीच संपणार नाही आहे आणि आपण सुट्टी घेतल्याशिवाय आपल्याला ती काही मिळणार नाही आहे. कधी कधी मनात नसताना सुद्धा काही कामं करावी लागतात. कधी कधी एकदम आळस असतो, तर कधी कधी एकदम उत्साह असतो. पण माझा सध्याचा सॅटर्डे किंवा संडे ना थोडा आरामातच मी घालवती आहे. अश्विनची सुट्टी असते, रियांशची सुट्टी असते. सो मी पण खूप अशी अंगावर कामं घेत नाही. काहीतरी किचनमध्ये स्पेशल बनलं तरच, अदरवाईज खूप जास्तीची कामं सध्या तरी मी टाळलेलं आहे. ती मी वीकडेलाच करून घेते आणि हा फॉर्म्युला अगदी बेस्ट आहे. म्हणजे आपली सुद्धा आपल्याला सुट्टी असल्यासारखं वाटतं. आज आम्ही आधीच ठरवलं होतं की लवकर घराबाहेर पडायचं. चहा न घेताच घराबाहेर पडलो. सगळ्यात आधी चहा घेतला, कारण घरी चहा करायला लागले ना 5 मिनिटं चहात बनतो. पण ते सगळं आवरण्यासाठी करण्यासाठी अर्धा तास लागतो. मस्त चहा घेतला आणि काहीच प्लॅनिंग नव्हतं की या गार्डनमध्ये यायचं आहे, नाहीतर रियांशला आणलंच असतं. माहिती नाही तो आला असता की नाही, पण मुलांसाठी बेस्ट आहे हे गार्डन. आम्ही फर्स्ट टाईम आलो आहे. सावित्रीबाई फुले असं या गार्डनचं नाव आहे. 10 रुपये तिकीट आहे. पण तिकीटपेक्षाही ना सगळ्यात मोठा टास्क होता तो म्हणजे पार्किंगसाठी. कसं तरी गाडी लावली आणि तिकीट काढून आतमध्ये आलो. इतकं मोठं गार्डन आहे, इतकं स्पेशियस आहे. बरेच जण येत होते, कितीतरी जण छान असे डबा पार्टी वगैरे करतात ना, तसं सगळं घेऊन आलेले. मस्त गप्पा गोष्टी किंवा आपल्या लहान मुलांसोबत खेळण्यासाठी आलेले. इथे खूप छान मला एक अनुभव आला, जो की मी शॉर्ट व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर करणार आहे, लवकरच करते. तर छान वाटलं ते. म्हणजे कधी कधी असं शांत निवांत बसून ना खरंच मन जरा स्थिर वाटतं. डोक्यात खूप असे विचार चालत नाही. छान अशी गार हवा चालू होती आणि मस्तपैकी शांतपैकी बसून आम्ही गप्पा केल्या. रियांश आला असता तर त्यालाही मजा आली असती, कारण इथे काही ॲक्टिव्हिटीज होत्या जे की त्याला करायला खूप आवडतं. आणि तो आमच्यासोबत आला ना तर बसून तो सुद्धा खूप मस्त गप्पा करतो. नेहमीपेक्षा काहीतरी वेगळ्या गप्पा असतात त्याच्याही. पुढच्या वेळी येताना त्याला नक्की घेऊन येईल. घरी आल्यानंतर सगळ्यात आधी बघा मी खिचडीचा कुकर लावलाय. जाताना असं वाटलं की काही भूक नसणार आहे, पण ती वेळ झाली की आपोआप भूक लागतेच. तरी कमी भूक आहे आणि सकाळचं पण आहे. आणि संध्याकाळी आम्ही खूप लवकर निघालो होतो. आज बघा 8 वाजता आज घरी पण आलोय, कारण रियांश आमच्यासोबत येणार नव्हता आणि आज फर्स्ट टाइम त्या गार्डनमध्ये गेलो होतो. सो लवकर जाऊन आम्हाला 8 वाजेपर्यंत यायचं होतं, कारण ही जी मुलं खेळतात ती 8 वाजेपर्यंत खेळतात. कधी कधी 10-15 मिनटं इकडे तिकडे होऊ शकतात. जसं की आत्ताही तो आलाच नाही आहे. त्यामुळे जर उशिरा गेलं ना की मग असं होतं की तो एकटा असेल, कोणी खेळायला नसेल किंवा मग काय करत असेल, म्हणून आम्हाला अर्ध्यातूनच परत यावं लागतो, कारण त्याला आमच्यासोबत यायचं नसतं. आता त्याला खेळण्यात जास्त इंटरेस्ट आहे. सो आमचं मस्तपैकी निवांत बसणं झालं. आणि खरं सांगू, प्रत्येक वेळी ना खूप अशा मोठ्या ठिकाणी जायचं आहे किंवा काहीतरी हॅपनिंग झालं पाहिजे, खूप छान अशी प्लेस असली पाहिजे, याची गरज नसते ॲक्च्युली. आणि जेव्हा आता आम्ही दोघं जण जातो, रियांश आत्तापर्यंत आमच्यासोबत ऑलमोस्ट येतच होता. फक्त आता मागचं एखादं वर्ष सोडलं तेव्हापासून तो येत नाही. थोडा मोठा झाला, त्यामुळे 1-2 तास तो खेळत असतो. त्यामुळे आम्ही पण त्याला सोडतो. कधी कधी घरीसुद्धा 1 तासभर तो राहून जातो. त्यामुळे आम्हाला ना रियांश झाल्यापासनं असं बाहेर कुठेतरी दोघं जण गेलोय असं खूप कमी वेळा झालं, जे की आत्ता एक्सपिरियन्स करायला मिळतंय आणि छान वाटतं. असं नाही आहे, घरी पण आम्ही तिघंच आहे.
बरेचदा दोघंच जण असतो, पण तरीही आज गार्डनमध्ये गेलो, गप्पा केल्या, जरा वेगळ्या गप्पा होतात. घरातून बाहेर पडलो की काय माहिती का, डोक्यात जरा वेगळे विचार असतात, जे की खरंच चांगलं आहे. थोडं कॉन्व्हर्सेशन होतं, थोड्या वेगळ्या टॉपिक निघतात आणि छान वाटतं. त्यामुळे खूप मोठ्या गोष्टीची वाट न बघता असं छान चहा प्यायला जा किंवा निवांत कुठेतरी, आजकाल तर कितीतरी ठिकाणी असे रोड साईड पण बेंचेस लागलेली असतात, तिथे निवांत बसा. खूप मनातल्या गोष्टी आहेत त्या निघतात बाहेर, मन जरा मोकळं होतं आणि छानही वाटतं. आणि यामध्ये खरंच बॉन्डिंग आहे. किती जणांना पटेल माहिती नाही, पण होतं असं. जसं की सकाळचा पण वेळ ना माझा, चहा घेताना आम्ही जो गप्पा करतो त्यामुळे मला खूप उशीर होतो. पण मला असं वाटतं की हा पण वेळ मी फक्त कामांसाठीच दिला. ज्या गप्पा चालू आहेत किंवा जे कॉन्व्हर्सेशन चालू आहे ते मध्येच बंद केला किंवा मी माझ्या कामांमध्ये लागले ना, की मग परत तो वेळ मला दिवसभरात कधी मिळणार नाही. सॅटर्डे संडे खरं तर ॲक्च्युली वेळ मिळतो. आणि आपण म्हणतो ना जे की मेट्रो सिटीजमध्ये सॅटर्डे संडेज लाईफ असते. नाहीतर मग सकाळी गेलं की माणूस किंवा जॉब करणारी जी माणसं आहेत, स्त्रिया आहेत, त्या सकाळी गेलं की रात्रीच घरी परततात. त्यामुळे फारसा असा वेळ मिळत नाही. आणि मला जांभूळ इतके दिवस झाले खायची इच्छा होत होती ना. अमरावतीत तर जांभूळ आलेच नव्हते. आणि इथे असं झालं की आल्यानंतर मी बोलली होती की माझा थोडंसं गळ्याचा प्रॉब्लेम आहे किंवा सर्दी झाली होती. आणि जांभळ खाल्ल्यानंतर नाही का थोडंसं असं काय म्हणते त्याला, काय म्हणावं, थोडं तोंडात असं समजून घ्या तुम्ही, खाल्ल्यानंतर नाही का ते थोडंसं असं होतं. तशा टाईपचं मला वाटलं की त्यांनी आणखी जास्त गळा खराब होईल. मस्त जांभळं आहे. मला ॲक्च्युली ती छोटी जांभळं पाहिजे होती, पण ही अगदी मोठी मोठी असूनही माय गॉड. खिचडीचं मी झाकण लावलेलं नाही आहे, कारण आल्यानंतर ना मी लगेचच डाळ तांदूळ यावेळी भिजत टाकले नव्हते. म्हटलं तशीच थोड्या वेळ होऊ देते, नंतर कुकरचं झाकण लावते. हां, तर जाऊ दे, ते झालंय. खिचडी होत राहील. तर ही पण जांभळं खूप मस्त गोड आहे, मोठी असली तरी पण. आता 2-3 जांभळं खाते, रात्रीची काही जास्त खात नाही. आणि झालं असं की एवढी कमी आणली आहे कारण रियांश पण खात नाही आणि अश्विन पण खात नाही. सो ही सगळी माझीच आहे. सो 1-2 दिवस पुरतील मला. चला बघा, 11:15 वाजलेत आणि माझ्या किचन ओट्यावरचा पसारा बघा. जेवण झाल्यानंतर वॉक करण्यासाठी आम्ही गेलो होतो आणि पसारा आता तसाच आहे. पण हा आवरल्याशिवाय मला काही झोप येणार नाही. सगळा पसारा 15 ते 20 मिनिटात आवरायचा आहे, असा टायमर लावून मी स्वतःला ते काम दिलेलं आहे. आणि आल्यानंतर याला परत भूक लागलेली आहे. या भुकेचं काय करायचं खरंच मला काही समजत नाही. असो, असा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि काही गैरसमज असेल किंवा आणखी काही विचारायचं असेल तर ते सुद्धा क्लिअर करेल. चला बाय.